सचिन भाऊ नमस्कार. नमस्कार. आज 9/12/2020 रसुलाबादला मी भाऊ तुमचा परिचय द्या. सचिन गजाननराव सावरकर, राहणार रसुलाबाद, ओके. जिल्हा वर्धा, तालुका आर्वी. दादा तुम्ही या तुरीसाठी संघर्ष ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरले. हो. बरं हे प्रॉडक्ट तुम्हाला दुकानात जाऊन भेटले की आमचे लोक इथं आले होते, आम्ही आलो होतो? तुमचे लोक तूर पाहून तुम्हाला औषधे दिली. हो. बरोबर. पहिली फवारणी झाल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटला होता? थोडासा बदल वाटला, त्यामुळे मी दुसरी तुम्हाला कॉल करून बोलावलं. बरोबर. तर आणि मग तुम्ही दुसरी फवारणी घेतली. हो. ते फवारणी देताना तुम्हाला म्हटलं होतं आपण बा तुमच्या शेंगांचं क्रॉसिंग आम्ही गुचकेदार करू. आता इथे आपल्याला दिसते असं नाही का आपण एक झाड निवडलं, सगळेच प्लॉट आपला असा आहे. जस्ट आता पाणी दिल्यामुळे आपण पूर्ण ठिकाणी जाऊ शकत नाही. बरोबर. आता आपण इथं पाहू शकतो की एका एका गुचक्याला 1 2 3 4 5 6 7 7 8 अशा पद्धतीचे म्हणजे शेंगा ट्रान्सफर झालेल्या. म्हणजे आपल्याकडे तयारही माल आहे. म्हणजे असं नाही का आपण नवीनच पाहतोय. हे बघा, हे मोठ्या शेंगा पण आपल्याला दिसते. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे बऱ्यापैकी 7-8च्या वर आहे. बरं, याच्या आधी तुम्ही जेव्हा तुमच्या पद्धतीने शेती करत होते, बरोबर आहे, तर अशा पद्धतीचा माल कव्हर होत होता? नाही, 2-3 शेंगा राहतात. 2-3. आणि तुम्हाला हे दुसरा बदल काय हे दिसला का? शेवड्यांचा लेंथ वाढली का, लांबी वाढली? शेवरा वाढला, थोडं वाढला. बरं, तुम्ही मला वाटतं लहानपणापासून शेती करता, ही मक्याची शेती, बरोबर आहे. तर या पद्धतीची या शिवारामध्ये तूर तुम्ही पाहिली का? नाही, एवढी नाही पाहिली, पण एवढी नाही येत होती. एवढी येत नव्हती. यावर्षी जास्त दिसून राहिली. अच्छा. तुम्हाला काय वाटतं, संघर्ष ॲग्रो जे लोकांना औषधं देते किंवा सांगते कमी खर्चात शेती किंवा एक दुकानाच्या रेटच्या बरोबरीने शेती कमी होते की नाही हे शेतकऱ्याला माहीत, परंतु विषमुक्त शेती आणि रिझल्ट जे सांगते धोऱ्यावर येऊन, ते तुम्हाला कसे वाटतं? रिझल्ट जबरदस्त आहे ना. शेतकऱ्यांनी काय करावं ह्या औषधाबाबत? शेतकऱ्यांनी करावं संघर्ष ॲग्रोचे फवारे मारायचे आणि तुमची सल्ला घेऊन. आणि याच पद्धतीने आमचा एक शब्द आहे शेतकऱ्यांना की प्रत्यक्ष शेतात येऊन याही पुढे म्हणजे कंपनी कितीही मोठी झाली तरी ही सर्व्हिस आमच्याकडनं तुम्हाला. दुसरी गोष्ट, या सर्व्हिसचे आम्ही काही चार्जेस घेतो का बिलाचे? फ्री मध्ये. बरं, जेही औषधं देतो त्याचं बिल देतो का? कसं कच्चित औषधाचे बिल देतात? बरोबर. पक्क जीएसटी लागलेला आपल्याकडे बिल असते, त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर. बरं, आपला कस्टमर केअर आपण नंबर जो सांगतो 9359 582213 हा लागतो का? लागतो ना. बरोबर. म्हणजे फोन उचलला जातं. नाही तर आम्ही काही कंपन्यांचे पाहतो कस्टमर केअर नंबर नुसते बंद राहते. बरोबर आहे. तर तुमचा एकदा शेतकऱ्यांना मोबाईल नंबर द्या, जर त्यांना वाटलं की तुमची शेत पाहायचं आहे किंवा तुम्हाला विचारायचं आहे तर ते त्या शेतकऱ्यांना खरं कळलं पाहिजे. 9823999671 सचिन सावरकर. ओके. तर धन्यवाद दादा. याच्यानंतर शेतकऱ्यांनी हे औषध वापरावं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही काय पर्सेंटेज द्याल संघर्ष ॲग्रोला? मी तर 70-75%. बरोबर, तेवढेच पर्सेंटेज पाहिजे. कारण काय, बाकीची तुमची मेहनत आहे, पाणी आहे, बाकीचे आहे. नक्कीच शेतकऱ्यांनी या पद्धतीने जर नियोजनबद्ध शेती केली तर शेतीत काहीतरी उरतं. यावर्षी 4 एकर घेतलं संघर्षाचं, पुढच्या वर्षी 12-13 एकरावर करायचं आहे. नक्कीच आम्ही तुम्हाला अशीच मदत करू. धन्यवाद दादा.